तो निर्णय घ्यावा लागेल जो आम्हाला नाही घ्यायचा आहे कमिटीला की 2 ओव्हरची करावी लागेल. सर मी लवकरात लवकर विनंती करतो की त्यांनी आपापला बॅट्समॅन पाठवावे. शाहूनगर शूरवीर कुठल्या शाहूनगर चॅलेंजर आदित्य माडिक, संघ मालक आदित्य माडिक, तुमच्या इच्छेप्रमाणे आपण तिसरी 3 ओव्हर खेळतोय. आपल्याला वेळेचं बंधन आहे, ह्याची दक्षता घ्यावी. आपल्याला वेळेचं बंधन आहे, लवकरात लवकर आपल्याला ही टुर्नामेंट आपल्याला त्याच्या संपूर्ण करायची आहे. तर आपले खेळाडू मैदानात पाठवावे. तर पहिले 2 गडी येत आहे, दत्ता मयेकर आणि आर्यन वाघेला, आणि स्ट्राईक घेतील दत्ता मयेकर. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. आर्यन वाघेला आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय कबीर कोरे, चिराग येडवणकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. तर पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा टाकला जातोय, हळूवार पद्धतीनं एलिव्हेशन दिलं जात नाही, खातं खुलं केलं जातंय आणि धाव फलकावरती आपल्याला 1 धाव अंकित करताना पाहायला मिळते. हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 आल्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला चिराग यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळतीये. दत्ता मयेकर पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू खेळताना पाहायला मिळते. इथे रनआउटची संधी हुकली आहे, 1 धाव कंप्लीट झाली आणि थांबवलं जात आहे. कदाचित रनआउटची निर्माण झालेली संधी इथून मात्र आपण पाहतोय. संधी होती परंतु यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतला नाहीये. तिथे आपल्याला 1 धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आर्यन आलेत फलंदाजीवरती ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क येताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव येते. तू डाल डाल मै पात पात अशी कंडिशन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. समोरच्या दिशेने खेळाय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तिथे स्वतः गोलंदाज घेत आहेत आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर दत्ता मयेकरच्या रूपाने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एका विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती फक्त 3 धावा, अर्थातच कम खर्च आणि जादा चर्चा अशी काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज हर्ष आलेत. हर्षनं 1 धाव घेतलीये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. आर्यन आणि हर्ष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून जास्तीच्या धावा येणं गरजेचं.
एक चांगलं लक्ष, चांगलं टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवणं फार गरजेचं. बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेतलंय, समोरच्या दिशेनं भिरकावून दिलंय, फेकून दिलंय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती अर्जित होत आहेत. खरं तर फायनलच्या मॅच कडे आपण वळणार आहोत. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, फेकी डेंजर झोन कडे, परंतु फारच दूरवरती. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इथे पलायन पाहायला मिळते आणि बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये. हरणाची गती, चित्त्याची चपळाई, सिंहाचा वेग धारण करून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सायकलवरती जी मुलं मैदानाच्या आतमध्ये सायकल खेळतायत ना, त्यांना विनंती असणार आहे की आपण गेटच्या बाहेर सायकल घेऊन जावा. ऐन टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली आहे. समोरच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगावरती गोलंदाज आपल्याला स्वार होताना पाहायला मिळत आहेत. जिथे कबीर कोरे गोलंदाजी करतायत आणि सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. धावफलकाचा आढावा घेतोय. 9 धावा धावफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलायन. पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यानंतर या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये. जिथे आपल्याला जोडी पाहायला मिळते हर्ष आणि दत्ता. ही जोडी धावा मैदानाच्या आतमध्ये जमवताना पाहायला मिळत आहेत. अभी नाही तो कभी नाही. आत्ता नाही तर कधीच नाही. ते करावं लागेल, लढावं लागेल, जिंकावं लागेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वापर केला जातोय. द परफेक्ट फिनिशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. धावफलकावरती 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. 12 धावा धावफलकावरती. पीपी लिजेंड संघानं गोलंदाजी करत असताना जखडून ठेवण्याचं काम केलंय. समोरच्या दिशेनं फटका खेळायचा होता. इथे रनआउटची संधी निर्माण होणार आहे का? यस. पंचांचं बोट आकाशाकडे. चपळाईनं इथे हर्षला बाद केलंय आणि पाठवून दिलंय मैदानाच्या बाहेर. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये केला जाणारा आटापिटा, एका धावेसाठी केले जाणारे प्रयत्न, एक धाव रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न. अर्थात आता सर्वांना उत्कंठा लागली आहे या वर्षीच्या शाहू नगर प्रीमियर लीग 2026च्या या मानाच्या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार. कारण टोटल 5 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक संघाच्या नावामध्ये शाहूनगर पाहायला मिळाले. मग शाहूनगर चॅलेंजर आहेत, शाहूनगर पीपी लिजेंड्स आहेत, शाहूनगर पॅन्थर्स आहेत, शाहूनगर योद्धा आहेत, शाहूनगर शूरवीर आहेत, असे संघ पाहायला मिळाले. परंतु सगळ्यांच्या नावामध्ये शाहूनगर आणि शाहूनगरची ती एकी आपल्याला इथे पाहायला मिळाली. या चेंडूवरती 1 धाव आली. शाहूनगरच्या विकासातील मान्यवर सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं तडाखा पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. अजीम खान पहिला चेंडू फेस करत असतानाच इथे 2 धावा तटवल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला हेलिकॉप्टर स्वरूपामधून खोदून काढलंय. कृष्णा सातपुते स्टाईलनं मात्र हा फटका सजवलाय. एक धाव तिथे येताना पाहायला मिळतीये. एका धावेने धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. नवीन बॅटर आदित्य माळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघ मालक आदित्य महाडिक. ओ सुरेख स्ट्रोक, परंतु 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉल टू रन असं समीकरण या संघाने खेळून काढताना चॅलेंजर संघाने धावा केल्यात. पीपी लिजेंड संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 19 धावा करायच्यात. 3 षटकं आणि 19 धावा. शाहूनगर चॅलेंजरांनी लवकरात लवकर त्यांची फिल्डिंग लावावे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि लवकरात अंधार पडणार आहे. तर अंधार पडायच्या अगोदर आपल्याला अजून एक सामना होणार आहे फायनलचा. तर लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग लावे. आणि एक पीपी लेजंडला एक विनंती आहे की त्यांनी त्यांचा दोन्ही सलामी फलंदाज पाठवावे मैदानामध्ये. आपल्याला येणाऱ्या फायनलसाठी पण आपल्याला थोडाफार वेळ जाणार आहेत. तर लवकरात लवकर दोन्ही संघांना विनंती आहे की हा जितक्या लवकर आपण सामना संपू शकेल तेवढं संपवावे. खरं तर सेमी फायनलचा काउंटडाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. 18 चेंडूंमध्ये 19 धावा इथून कुठून काढायच्यात. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शाहूनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित आपण शाहूनगर प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी या मैदानावरती साकार आणि संपन्न होताना पाहायला मिळतोय. चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवरती एक मोठा हादरा बसतोय. मोठा धक्का बसतोय. राकेश यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. काय सुरुवात पाहायला मिळतीये. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. खर तर सेमी फायनलच्या काउंटडाऊन कडे आपण जातोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. हा असणारा मराठीचा गोडवा. या मराठी भाषेवरती कितीतरी जणांनी प्रभुत्व गाजवलं. कितीतरी जणांनी लेखणी केली. किंवा मराठी असे आमुची माये बोली. जरी आज ही राष्ट्रभाषा नसो आज ऐश्वर्य या माऊलीला. यशाची पुढे दिव्य आशा असे. अशी कितीतरी वचनं आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आज इथे आलो आणि आल्यानंतर आम्हाला
आमच्या प्रसाद सरांनी सांगितलं की सर कॉमेंट्री ही दिवसभर मराठी भाषेमधून झाली पाहिजे. आपल्या मराठी भाषेचं महत्त्व, गोडवा या भाषेमधून पाहायला मिळाल्या पाहिजेत. एक चांगला दमदार धुवादार बहादार स्ट्रोक, परंतु आजिम खान चेंडू खाली आणि त्या खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 विकेट्स गेल्यात, फक्त 1 धाव धाव फलकावरती अंकित केली जाते. कम खर्च आणि ज्यादा चर्चा. यस, मोठा फटका, इथे सुद्धा झेल टिपला जातोय. या षटकातील तिसरी विकेट पाहायला मिळते. फक्त सावली जुने मतभेद जमिनीत काढले नवे स्वप्न आज डोळ्यात. रोहित खरबडे आपल्याला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. आणि इथे विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयांचे कॅश प्राइज आपल्या ASC लाईव्ह इव्हेंट्स कडून मात्र नक्कीच लावण्यात आले. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक. हा, छोट्या भावाकडून मोठ्या भावासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज. घरी जाऊन परत तुम्हीच वाटून घ्या. ओह, काय फटका. चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण चढवले, 2 धावा घेतल्यात. म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये जे क्रिकेट पाहायला मिळतंय ना, तर बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट पाहायला मिळतंय. कुणी थांबायला तयार नाहीये, कारण प्रत्येकाला उत्कंठा लागली ती विजयाची, प्रत्येकाला चाहूल लागली ती विजयाची. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 विकेट गेल्यात, 3 धावा धावफलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातील शेवटचा चेंडू येतोय. या चेंडूवरती प्रहार केलाय, बिरकावून दिलाय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. हॅलो हॅलो, एक्स्ट्रा चेयर्स सब चेयर्स ले ले, अभी चेयर लगेगा सबको, तो सबका चेयर ले ले और चेयर. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर हा सेमीफायनलचा उपांत्यचा सामना हा लवकरात लवकर संपवावे आणि यशस्वीरित्याने संपवावे. दोन्ही संघांना आमच्याकडून, कमिटीकडून ऑल द बेस्ट. आजिम, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. भन्नाट वेग. आजिम खान आपल्या गोलंदाजाची चाहूल समोरच्या फलंदाजाला लावून देतोय. एरवी त्या फलंदाजाच्या पायामध्ये पाय गतीला बेड्या ठोकण्याचं काम केलंय. हो, पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी, परंतु इथे यष्टीरक्षकाकडनं चूक होतीये. स्ट्राईक रोटेट होताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष 187 चे शाखा अध्यक्ष दिगंबर कोळी यांचं आताच आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. तर सगळ्यांनी एक टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे ही नम्र विनंती सगळ्यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट.
दीड ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनवायच्या त्या. वेगवान असा चेंडू. 9 चेंडूंमध्ये आता 8 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 10. वेगवान चेंडू. बॅटची लिडिंग एज. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हलियन. ही मात्र फक्त विकेट नाही तर ही एक फायनलला जायची कुठेतरी चावी पीपी लेजंड कडून लांब जाताना दिसते. श्रेयस राहुल जे भारताला खो खो मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये विजयपद घेऊन येणारे शाहूनगरचे सुपुत्र श्रेयस राहुल. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुल टॉस पद्धत चेंडू. ते 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती थांबावं लागतंय. 19 धावा विजयासाठी पाहिजेत. पाठीचे सगळे प्रेक्षक बसले आहेत त्यांना आमची एक विनंती आहे कृपया करून थोडंसं पाठी व्हावे ज्याने कुठलाही बॉल या मैदानामध्ये धाव घेताना कोणालाही अडचण आणि कोणाला त्रास न होऊ म्हणून एक सगळ्यांना विनंती आहे. आता 7 चेंडूत 9 धावांची गरज. दोन्ही संघांची अतिशय अशी मेहनत झालेली आहे फायनलच्या दरवाजा जाण्यासाठी. आता बघूया कोण फायनलचा दरवाजा ठोकवत आहेत. हर्ष फुल्लरलेंचा चेंडू. त्याचा खरपूस समाचार घेतलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. तिकडून अजीम पहा किती चपळाईने चेंडू वरती येतोय. हर्ष लांजेकरनी जर लगातार 2 विकेट घेतले तर 501चं बक्षीस आलेलं आहे. शुभम शिलवण कडून 501चं बक्षीस आलेलं आहे जर 2 चेंडू 2 विकेट घेतले तर. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजीवरती हर्ष पाहायला मिळतोय. समोर ऑन स्ट्राईक वरती आपल्याला चिराग पाहायला मिळत आहेत. ओ चुकी होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ऑफ साईडच्या बाहेर टाकला जाणारा चेंडू तो वाईड मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव येते. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. सामना दोनही संघांकडे जो विजय संपादन करणार आहे ना. ओ मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजीम चेंडू खाली येतोय आणि झेल टिपतोय. अजीम आजच्या दिवसामध्ये झेल सोडायला तयार नाहीये. तो त्याचे इरादे स्पष्ट करतोय आणि झेल टिपला जातोय. खर तर चेंडू सुद्धा आज अजीमची साथ सोडायला तयार नाहीये. जिथे अजय यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांना आम्ही व्यासपीठावर यायसाठी आमंत्रण करतो.
दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या आणि- दिशेने एक धाव कंप्लीट केली आहे वेगानं. फेकी खराब पाहायला मिळाली परंतु सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं. मात्र किती पाहिजे इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि हर्षलाताई मोरे कार्यसम्राट नगरसेविका आपल्याला व्यासपीठाच्या दिशेनं व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळतंय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिकाचं सहर्ष स्वागत करतोय. नगरसेविका व्यासपीठावर हर्षलाताई सगळ्यांना मी मोरे एक यांचं. विनंती करतो की हर्षलाताईंचं आगमन झालं सगळ्यांनी कृपया करून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे. सीता माता चरण दोन्ही संघ मालक हे शाहूनगरच्या सम्राटचा आशीर्वाद घेऊन आता मैदानावर आले होते सकाळपासून आणि तो शाहूनगरचा सम्राट आता दोन्ही संघ मालकांना पावताना दिसतोय. हा एक योगायोगच आहे की 2025 मध्ये देखील शाहूनगरच्या सम्राटचा आशीर्वाद घेऊन दोन्ही शाहूनगर सम्राटचे कर्णधार आले होते संघ मालक आणि 26 ला देखील तेच बघायला भेटतंय आपल्याला. ज्याचं नाव आहे नवसाला पावणारा तो शाहूनगरचा सम्राट. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि शेवटचा चेंडू अजून उर्वरित आहे आणि शेवटच्या चेंडूत एक चेंडूत 4 धावा पाहिजे. बघण्यात येईल कोण आज फायनल म्हणजे अशरफ भाई आणि सतीश दादा यांचं पण आगमन झालं. तर कृपया करून जे टाळ्या व्यासपीठावर आहेत त्यांनी कृपया करून टाळ्या वाजवावे. त्यांनी या टुर्नामेंटसाठी मौल्याचं आपल्याला हे केलेलं आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड चेंडू एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आणि तोच अनिश्चितीचा खेळ आपल्याला बघण्यात येत आहे. जे एक चेंडू 4 धावा हवे ते आता वाईटमुळे एक चेंडू 3 धावा पाहिजे. पण मात्र एक नियम आहे आपला की कंपल्सरी चेस करावा लागतो फायनल आणि सेमीफायनल मध्ये. मात्र शाहूनगर शूरवीर आणि शाहूनगर चॅलेंजर शाहूनगरचे सम्राटचे दोन्ही संघ मालक हे दोन्ही फायनलला पोहोचलेले आहेत आणि दोन्ही संघ मालक विद्युत अगरवाल आणि आदित्य महाडिक रितेश कदम